मी पुणे महानगरपालिकेच्या जवळच उभा आहे आणि दुसरीकडे पहिलं गेलं तर रिक्षावाल्यांच्या नेमकं समस्या काय आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूत। कारण की पुण्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे चालणारे प्रवाशांना घेऊन चालणारे हे रिक्षावाले माझ्यासोबत आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करूत। दादा, काय समस्या आहेत नेमकं रिक्षावाल्यांच्या? आमच्या समस्या काय नाही, फक्त एवढं समस्या आहे की आम्ही आता आमच्या पण हप्त्या वगैरे आहेत रिक्षाचे। आम्ही रिक्षा घेतला की पोटा पाण्यासाठी रिक्षा घेतला, पण आता हे असं झालं की ओला उबेर जे आहे ना, हप्ते वगैरे आता सुरळीत जे तुम्ही चालताय रुटीन रोजचं दैनिक, त्याच्यामधून तुमचे हप्ते भरण्यापुरते पैसे उपलब्ध होत आहेत का? आता आधी होत होते, पण आता सध्याला हे काय शक्यच होत नाही। एवढा आता कसं आहे, आता कोणाला 8,000 हप्ता असतो महिन्याला, कोणाला 10,000 असतो, पण ते करण्यासाठी रोजच्या कमीत कमी का तुम्हाला हप्त्यापुरते पैसे का जमा होत नाही? त्याचं काही कारण वगैरे आहे? त्याचं कारण म्हणजे ओला उबेर आहे। ओला उबेरमुळं आमच्या जे स्थानिक रिक्षावाले त्यांचं पूर्ण व्यवसायाचे पूर्ण थोडक्यात म्हटलं तर वाट लागली असं झालं। कारण हे ओला उबेर आणि अजून आलं ते 2 व्हीलरचं रॅपिडो, तर 2 व्हीलरवरती पण येणार आहे। म्हणजे जर ह्यांनी असं जर आणि आता कसं आहे, हे असं आमच्याकडून काय करतं रिक्षाचं परमिटसाठी नाही का, म्हणजे पासिंगला वगैरे आम्हाला सगळं, त्या लोकांना पासिंगचं असं काहीच नाही आहे। रिव्हरनेस्ट देतं सैनिकांना स्वतःचं घर, तेही सैनिकांचा सन्मान करून त्यांना परवडेल अशा माफक दरात। माझं घर माझा देश, एकच पत्ता रिव्हरनेस्ट। फक्त ओला उबेर आपलं स्टार्ट करायचा मोबाईल आणि भाडे घेऊन जायचं, तसं आम्हाला ओला उबेरच्या माध्यमातून जे काही प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत, याचा मोठा खूप धक्का जो आहे तो ॲटो रिक्षा चालक जे आहेत यांच्या व्यवसायावरती हा धक्का बसत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय सरकारला मागणी वगैरे काय? आता ही अडचण जी आहे ती निर्माण होती, कुटुंब चालवणं देखील तुम्हाला खूप कठीण जात असेल, काय वाटतंय नेमकं? आमचं सरकारला एवढीच मागणी आहे की हे जे काय ऑनलाईनचे जे काही चालू केलं ना ते बंद होईल, जेणेकरून काय होईल की जे मीटरवरती करतात रिक्षावाले मीटरवर जातात, तर त्यांना आज मीटरने 20-25 रुपये जे काय मीटर आहे आपला त्याने सुद्धा भाडं मिळणं कठीण झालं। कारण का लोकांना आता कसं झालं की चला आपलं घरी बसा, घरी बसून आपलं मोबाईलमध्ये गाडी बुक करा, घरापर्यंत बोलवा आणि तिथे जा, तिथे निघून जा। पण ते पण प्रत्येक व्यक्ती शिकलेला नसतो। आता आपले सगळे काही रिक्षावाले शिकलेले नाही आहेत, आपले म्हणजे म्हातारे लोक हे सगळे रिक्षा चालवतात, वयस्कर लोक सगळे रिक्षा चालवतात। त्यांना काय कोणा लिहिता वाचता येत नाही, मोबाईलचं कळत। आणि असं ते नाही की सगळेच रिक्षावाले शिकलेले, रिक्षावाला हा शिकलेला आहे, पण त्याचं प्रॉब्लेम असा आहे की ओला उबेर थोडंसं ओला उबेरचे जे त्याच्या गाड्या आहेत त्या जर बंद जर झाल्या तरच तुमच्या रिक्षा व्यवस्थित जाते असं तुमचं म्हणणं आहे? असं काय नाही, बंद व्हावं म्हणून असं काय नाही आहे की बाबा लिमिटेड सगळ्यांचं पोटपाणी, असं नाही की त्यांचं त्यांनी लिमिटेड हे करायला पाहिजे। लिमिटेड केलं कसं लिमिटेड करायला पाहिजे असं काही आयडिया वगैरे? तुम्ही ओला जर करत असाल म्हणजे ओला उबेर करत असाल तर ठीक आहे, फक्त रिक्षा पर्यंत मारायचं येतो। कारण रिक्षाला तुम्ही पासिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे आम्हाला टॅक्स वगैरे सगळं भरावं लागतं, रोड टॅक्स येते ते जे 4 व्हीलरचे आत्ता आहे ना जे चालते ओला वगैरे, त्या लोकांना या गोष्टीचं काहीच नाही आहे। ती गाडी घेतली, मोबाईलमध्ये केलं गेले, पण ह्या सगळ्या गोष्टीचा आमच्या रिक्षावरती परिणाम होतो। कारण का आता तुम्ही फक्त जर रिक्षाचंच केलं ओला तर आम्ही करू शकतो, मग तुम्ही त्याच्यात आता 2 व्हीलर पण आली रॅपिडो, मग आम्ही कसं काय आमचा व्यवसाय करावा, कसं मुलं काय बाकी आणखीन रिक्षावाल्यांना काय नेमकं अडचणी? तुमचं म्हणणं काय आहे की सरकारने ते ओला उबेरच पण केलं पाहिजे, सगळ्यांचे पोटपाणी व्यवस्थित चालते। असं नाही की ओला उबेर पहिलं होतं का तेव्हा पण रिक्षा चालतच होत्या, मग आता काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही सगळ्यांच्या पोटावर पाय द्यायला लागला ना, ज्यांना काही येत नाही रिक्षावाल्यांना, म्हणजे ज्यांना काही समजत नाही ऑनलाईनचं, तुम्ही त्यांच्याकडे पोटावर पाय द्यायला लागला। धन्यवाद। खरं तर जे रिक्षावाले जे आहेत त्यांच्या समस्या या ठिकाणी मांडताना पाहायला मिळत आहेत, कारण की रिक्षा चालकांचं पोट हे पूर्ण त्याच्या व्यवसायावर चालत असतं। मात्र ओला उबेरच्या त्यांच्या जे गाड्या सध्या वावरत आहेत त्या गाड्यामुळं हप्ते देखील आम्हाला भरता येत नाही, तर प्रपंच म्हणजे आमचा कौटुंबिक खर्च नेमके कसा भागवायचा हा प्रश्न आहे तो प्रामुख्याने उपस्थित राहताना पाहायला मिळतोय। तर आणखीन काही अपडेट्स परत त्यांनी आपल्यापर्यंत मिळवल्यात, ह्या बंदच झाल्या पाहिजेत, कारण की यापूर्वी रिक्षाच्या माध्यमातून जे आहे ते पुणेकर वावरत होते, मात्र आता जे ओला उबेरच्या गाड्या सध्या वावरत आहेत त्यामुळे रिक्षावाल्यांची मोठी अडचण जी आहे ते निर्माण होताना त्यांना पाहायला मिळते। मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स सूर्यधन चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करत कॅमेरामॅन मनीषा ससानेसोबत सूर्यधन मीडिया पुणे।